सदाभाऊ खोत यांचा निलंगा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, खचून न जाण्याचे आवाहन। रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी निलंगा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली। त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या। तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता संघर्ष करावा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला। या पाहणी दौऱ्यात रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे, निलंगा तालुकाध्यक्ष शाहूराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। सदाभाऊ खोत यांच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा व आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। भाऊ, आपण निलंगा तालुक्याचा दौरा करताय, काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची, कशा प्रकारे आपण दौरा संपन्न केला? मी अतिवृष्टीचा दौरा हा संपूर्ण ज्या भागामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेऊ, नेमकं सरकारनं काय करायला पाहिजे या संबंधानं संपूर्ण माहिती आम्ही शेतावर जाऊन घेत आहोत। निश्चित मराठवाड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन, ऊस पीक आणि इतर पिकं, अगदी कडधान्याची पिकं, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, नाहीतर डाळिंबाच्या बागा असतील, ऊसाचं क्षेत्र असेल, भाजीपाल्याचं क्षेत्र असेल, हे पूर्णपणे नष्ट झालेले किंवा शेतकऱ्याच्या हातामध्ये हे कोणतंही पीक येणार नाही। घरांची पडझड मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि विशेषतः नदीकाठाला मोठे ओढे जे आहेत, मोठे नाले, त्या ठिकाणच्या जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये खचून गेलेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये सांगली, कोल्हापूरला ज्या पद्धतीने मदत महापुराच्या काळामध्ये केली गेलेली होती, अशी मदत निश्चितपणाने करणं गरजेचं आहे। मी निलंगा तालुक्यामध्ये फिरत असताना मासलगाव प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जो काही छोटासा डॅम्प आहे किंवा तलाव आहे, त्याची दुरुस्ती न केल्यामुळं गेली 2 वर्ष झालं त्याच्यामध्ये पाणी साठत नाही। म्हणजे एका बाजूला दुष्काळाला समोर जायचं, दुसऱ्या बाजूला सुकाळाच्या काळामध्ये आम्ही पाणी साठवणची भांडी निर्माण केली, पण त्या भांड्यांची देखभाल करायची नाही। खरं बघितलं तर हे माफ न करण्यासारखं हे काम आहे। कारण आता मी गावकऱ्यांनी सांगितलं की मसलगाव गाव जीव मुठीत धरून या ठिकाणी जगत आहे पावसाळ्याच्या कालखंडामध्ये, आणि दुरुस्ती करायला काय हरकत आहे। 15-16 गावांचा पाण्याचा, पिण्याचा प्रश्न आहे, जमिनीतली वॉटर लेवल वाढत असते आणि निश्चितपणाने या संदर्भामध्ये मी गेल्याबरोबर पाटबंधारे मंत्र्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना पत्र देऊन तातडीनं या कामाला गती द्यावी। जर गती नाही दिली तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चितपणाने यावरती आवाज उठवणार। शेतकऱ्याची मागणी आहे हेक्टरी 50,000 रुपये द्या म्हणून, त्याच्यावर आपण कसं पाहता? एक आहे की आता 2-4 दिवसामध्ये संपूर्ण पाणी अहवाल सरकारकडे प्राप्त होईल आणि त्यानंतर सरकार कोणती भूमिका घेते त्यानुसार आम्ही आमची भूमिका ठेवू। निश्चितपणानं सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला 50,000 रुपये मिळाले पाहिजे। एक शेतकरी नेता म्हणून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे ही प्रामाणिक आमची भावना आहे। कारण हे आसमानी संकट आहे आणि सुलतानी संकट तर त्याच्यासमोर उभं आहे। कारण आहे त्या सोयाबीनला भाव तर काही मिळणार नाही आहे त्या पीक त्याच्या हातामध्ये येणार नाही आणि किमान 2 वर्ष, 1 वर्षाचं पीक गेलं की शेतकऱ्याला 2 वर्ष संकटाला सामोरं जावं लागतं। कारण परत पेरा दुसऱ्या वर्षी होणार आहे, म्हणजे हे 1 वर्ष वाया गेलं, पुढच्या वर्षीचं काय होणार आहे त्याला माहीत नाही। शेती असा आहे की बेभरवशाचा व्यवसाय आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी आपलं श्रम, घरातला पैसा अडका त्या ठिकाणी लावत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी जगला तर देश जगणार आहे, शेतकरी जगला तर राज्य जगणार आहे। आणि म्हणून मला वाटतं की या संकटाच्या काळामध्ये केंद्रानं आणि राज्यानं भक्कमपणानं उभा राहावं। पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की कोल्हापूरला चांगली मदत त्या काळामध्ये मिळाली। याही वेळी सरकार ॲक्शन मोडवरती आहे, मंत्री बांधावरती जात आहेत, वेगवेगळे आमदार त्या ठिकाणी जात आहेत आणि निश्चितपणाने सगळ्यांचं एकमत आहे की शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्यांनी दौरे केलेले आहेत, ते स्वतः दिल्लीला जाऊन आलेले आहेत
आणि मला आशा आहे की निश्चितपणानं ते शेतकऱ्याच्या पाठीशी राहतील. भाऊ आत्ताच आपण म्हणालात की सगळ्याचं एक मत आहे, मग हे पंचनाम्याचे ढोंग का करतायत? नाही, पंचनाम्याला मला वाटतं की सगळीकडं आपण सांगितलेलं आहे. तहसीलदार असतील, खाली महसूल विभागाचे लोक असतील, तलाठी असेल, मंडल अधिकारी असेल, कृषी अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, हे सगळे लागलेले आहेत आणि त्या त्या गावातल्या प्रमुखांनी सुद्धा अशा संकटाच्या काळामध्ये पुढे यावं. आणि पंचनामे करायला काय आता फार वेळ लागतोय अशातला भाग नाही आहे. आता जाऊन काही टेपनं मोजायचं आहे असं काही नाही आहे. आपल्याकडं नवं तंत्रज्ञान आहे. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या विभागाचा सर्वे केला की इथं किती शेतकरी आहेत, लगेच त्याचा आपण माहिती डेटा आता ऑनलाईन मिळतोय. त्यामुळं एका गावाचा सगळा सर्वे संपवायचं म्हटलं तर तो 2 दिवसामध्ये संपतो, मोठ्या गावाचा 4 दिवसामध्ये संपतो. आता प्रॉब्लेम माती किती खर्चून गेलेली आहे हे पाणी उतारल्यानंतर कळेल. पाणी उतारलं की मग तिथं आपल्याला 100% त्याचंही होऊन जाईल. ही चौथी वेळ आहे सर, ही चौथी वेळ आहे पाणी. 1 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये चौथी वेळ आहे.